जळगाव येथे असणाऱ्या प्रतापनगरात श्री स्वामी समर्थ केंद्रात आरोप प्रत्यारोप सुरू होते। आता दुसऱ्या गटाने देखील गुरुवारी 14 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद भरवली। जळगावचा ट्रस्ट हा प्रत्यक्ष दिंडोरी प्रणित नसला तरी आम्ही एका ठरावाद्वारे तो प्रणित केला आहे। इथं होणारा सर्व व्यवहार हा चेकद्वारे केला जातो, त्यामुळे गैरव्यवहार होत नाही अशी माहिती देण्यात आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील दानपेटीत असणारा पैसा हा दिंडोरीतील गुरुपीठाला पाठवला जातो। जळगावच्या केंद्रातून दर महिन्याला 30,000पर्यंत पैसे गुरुपीठाला पाठवतो अशी खळबळजनक माहिती अध्यक्ष BM पाटील यांनी दिली। त्याचप्रमाणे पत्रकारांनी कागदपत्रे पाहून बातमी प्रकाशित करावी असा सल्ला दुसऱ्या गटाने पत्रकारांना दिला खरा, मात्र त्यांनी स्वतःच कुठलेही कागदपत्रे पत्रकारांना दिले नाही, त्यामुळे भ्रष्टाचार होत नाही हे ते फक्त तोंडीच सांगू शकले। काही सेवेकरी हे स्वयंघोषित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होऊन ट्रस्टचा कारभार बेकायदेशीरपणे करतायत आणि ट्रस्टमध्ये गैरव्यवहार सुरू आहेत असा आरोप करत नितीन चव्हाण, रवींद्र कदम, पंकज पाटील, प्रवीण चौधरी, संदीप व्यास, दिनकर देशमुख, बाळू पाटील आदी सेवेकरांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली। यावर अध्यक्ष BM पाटील यांनी सेवेकरांचे आरोप फेटाळत कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही अशी माहिती दिली। ज्यांनी आरोप केले त्यांना केंद्रातून काढून टाकण्यात आले असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं। यावेळी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रवीण पूर्वे यांनी सांगितलं की ट्रस्टच्या घटनेत दिंडोरी प्रणित हा शब्द नाहीये, मात्र आम्ही तसा ठराव मंजूर केलाय। इथे येणारा पैसा गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला जातो हा आरोप खोटा असून आम्ही तो त्यांना दान म्हणून देत असतो। मात्र गुरुपीठाला जर पैसे दान देत असतील तर नाशिक मधील त्र्यंबकेश्वर दिंडोरीच्या गुरुपीठाला ट्रस्टच्या दान देण्याची गरज आहे का? तसा दान देण्याबाबत ठराव आहे का? आतापर्यंत किती वेळा आणि किती पैसे दान देण्यात आले हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिलाय। तसंच दिंडोरी त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठ श्रीमंत असतील तर त्यांना जळगावच्या ट्रस्टच्या दान पैशांची आवश्यकता आहे काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। यावेळी BM पाटील यांनी सांगितलं की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांवर आम्ही फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल करू असा इशाराही कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रवीण पूर्वे यांनी दिलाय। प्रतापनगर केंद्र स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रतापनगर इथला अध्यक्ष आहे। विश्वस्त आमच्यामध्ये 2 लोक आहेत, मी आणि रमेश भाऊ परदेशी, हे अध्यक्ष आणि ते उपाध्यक्ष आहे। इतर 9 लोक जे होते त्यापैकी 7 लोक एक्सपायर झालेले आहेत। त्या मयतचं जे सर्टिफिकेट आहे ते देखील धर्मायुक्ताकडे आम्ही सादर केलेलं आहे। 41 प्रमाणे विरोधी 41 प्रमाणे विरोधी पक्षाने या ठिकाणी धर्मायुक्ताकडे जो अर्ज केला त्या अर्जाचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे आणि त्या निकाल लागल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता न्यासाच्या याच्या रेकॉर्डमध्ये जे ट्रस्ट आहे, जे मेंबर आहेत, त्यांनी इलेक्शन घ्यावं आणि त्यांनी इलेक्शन घेऊन त्यांचा फेरबदल झालेला जो निवडणूक झालेले जे लोक असतील त्यांचा या ठिकाणी आमच्याकडे अहवाल तो पाठवावा। त्याप्रमाणे तो अहवाल आम्ही तिकडे पाठवलेला आहे धर्मयुक्ताकडे। आम्ही कायदेशीर निवडणूक घेतली आणि आम्ही निवडणूक अधिकारी नेमल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्याने त्यांनी निवड केलेली आहे, त्याप्रमाणे सदस्य आम्ही घेतलेला आहे। आपण म्हणता की त्या दिंडोरी प्रणित नाही, आमच्या बोर्डावर सुद्धा आम्ही नाव दिंडोरी प्रणित लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे दिंडोरी प्रणित ते आहे। त्यानंतर आपलं म्हणतात की ते आपण असलेल्या गुरुपीठाशी संलग्न, कारण गुरुपीठाचंच आमचं प्रमुख आहे आणि त्यांच्या आम्ही शाखा आहोत आणि त्या शाखा असल्यामुळे साहजिक आम्ही त्यांच्याशी संलग्न आहेत। स्वतंत्र आमच्याकडे असलेले त्यांचं सर्टिफिकेटसुद्धा आमच्याकडे आहे की आपण या गुरुपीठाचे मेंबर आहात, त्याप्रमाणे सर्टिफिकेट आमच्याकडे आहे। त्याप्रमाणे त्या इथे सर्व आपण पाहतात, सर्व काम इथे आम्ही व्यवस्थितरित्या केलेलं आहे। स्वतः आम्ही राबून इथे काम केलेलं आहे। आम्ही खोदकाम आम्ही केलं आहे, खोदकाम स्वतः आम्ही मेहनत करून आम्ही केलेलं आहे। इथे असलेलं मंडप उभं राहिले, सर्व काही तयार आहे, खाली फरशी बसवलं आहे। इतर जी कामं आहेत ती कामे आम्ही करत असतो, त्याला लागणारा पैसा आमच्याकडे उपलब्ध होतो। तो असलेलं दानपेटीतून काही पैसे आम्हाला मिळतात आणि उरलेलं असलेलं पैसा त्या सर्व आमचा मुख्य जे केंद्र आहे त्याच्याकडे आम्ही पाठवत असतो त्यांच्या कामासाठी। त्यांच्याकडे हॉस्पिटल जे होणार त्या हॉस्पिटलसाठी आम्ही पैसे देतो। म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जे दिंडोरी प्रणित केंद्र आहे याचा सगळा दान पैसा आपण वरती पाठवतात का? सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील दानपेटीतले पैसे तिथे जातात, ते पैसे बँकेत भरतात, बँकेतून तिकडे वर्ग होतात अकाउंट। या दानपेटीतला येणाऱ्या पैशाचा हिशोब कसा काउंटिंग ते दानपेटीतला असं आम्ही इथे पाठवू, आम्ही किती पैसा पाठवतो त्यांच्याकडे पाठवतो आणि त्यांचा तो हिशोब ते ठेवतात।
नाही आपल्या केंद्रातून जातो ना, हो मग तो किती पाठवला जातो असा हिशोब वगैरे? नाही हा तो आहे ना, दरवर्षी दर महिन्याला इतकंच पाठवतं असं नाही, कमी जास्त होत असं त्याचा हिशोब असतो. इथे असेल तर खर्चाचा पैसा काढला जातो, इथे असलेला कर्मचारी आहे, इथे लागणारे हार फूल आहे, इथे हवनासाठी लागणारं तूप आहे, त्यानंतर लाईट बिल आहे, या प्रकारे आणि देवपूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्या साहित्य यासाठी लागणारा खर्च आहे तो आम्हाला जवळजवळ 30,000पर्यंत येतो. समईला तेल वापरतो. हां, होम हवनासाठी आरतीच्या वेळेला जे असतं त्या आरतीसाठी तूप आम्ही देत असतो. हां, आणि होम हवनासाठी तूप जर एका वेळेला जास्त तूप आमच्याकडे उपलब्ध झालं, सेवेकरी आणून देतात, जास्तही उपलब्ध झाले, कोणी आमुष्याला देतं, कोणी प्रदोषला देतं, आणि ते जर जास्त झालं आम्हाला लागण्यापेक्षा जास्त झालं ते आम्ही पाठवतो, याचा आम्ही मान्य करतो. साधारणतः महिन्याला आपण किती तिकडे पैसे पाठवतो बरं? एक अंदाजे जे असेल आणि 25-30 हजार पाठवतो दर महिन्याला. दर महिन्याला. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, जळगाव.